लई जणांचा मला मेसेज आला तर पोहाय जातोस ते हिरीचा आम्हाला पत्ता सांग म्हणून. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा भावानं, पत्ता तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, उठल्या रोजच्या प्रमाणे मस्तपैकी दुकानात जाऊन पहिला शॅम्पू आणला आणि लागलंच बघा आमच्या मॅडमांना आंघोळ घालून घेतली. आणि त्यात कसं आहे माहितीये का, आमच्या मॅडमांचं डोकं मात्र क्लिअर पोसा लागते, नाही तर सर्दी होते आमच्या बाळाला लगेच. आईसाहेबांचं सगळं आवरून मस्तपैकी पहिला मेकअप करून घेतलो. आवरल्यावर चाकाचक मध्ये राणीसारखं आमच्या कशा दिसायला बघा भावानं. मेकअप झाल्या गरमागरम पोह केलं नाश्त्याला आणि रोजच्या प्रमाणे लागलाच आपलं चारून पण घेतलं. नाश्ता झाल्यावर पहिला सगळ्यात आधी भांडी धुतली आणि मी काय आंघोळ केली नव्हती, त्यामुळे रावल्याला घेऊन डायरेक्ट पवायला निघालो बघा. आता ह्या एरियाचा पत्ता म्हटला तर इचलकरंजीत सगळ्यांना माहितच आहे, पण ज्यांना माहित नाही भावानं त्यांना सांगतो चला. कबनूरातनं रुईला जायचा रस्ता भावानं सगळ्यांनी माहितच आहे, पण मेन बेडरूम विहीर कुठं आहे ते माहित नाही भावानं. इकडे तिकडे बिन बघता डायरेक्ट की रुईत यायचं आणि नदीकडे जातील रोडला हिरो बोर्ड आहे बघा, इथनं लगेच डाव्या साईडला आत घालायची गाडी. जरागूच आत आला की मंदिर दिसतं, याच्या समोरनं राईट मारायचा आणि तिथनं जरागूच पुढे आला की नाही या वड्यावर परत उजव्या साईडला टर्न मारायचा. कसं आहे भावानं जन्नत. एखाद्या स्विमिंग टँकला पैसे घालण्यापेक्षा विहीर कशी गरगरीत आहे भावानं. हे कसे जन्नतचे बी कम नाही म्हटलो आणि डायरेक्ट वरनं उडी मारले तुमच्या भावानं. आणि त्यात कसं आहे माहिती आहे का, हिरीत पोहण्यात एक वेगळीच मजा हो. या सुखाला शब्दात मांडताच येत नाही. आपल्याला लहानपणापासून हिरीत पोहायची लय आवड आहे, त्यामुळे हिरीजवळ आलो की कधी एकदा पाण्यात पडेन असंच होते आपल्याला. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर परत पावसाळा चालू झाला की वर्षभर पोहायला मिळत नाही. म्हणताना काय पोहायचं ते भावानं उन्हाळ्यातच पोहून घ्यायचं, सुट्टी यायची नाही.